नमस्कार. कुंभमेळा झालाच पाहिजे, पण आता मी हे पण का म्हणतोय त्याचं वेगळं कारण आहे. त्याच्या तपशिलामध्ये आपण नंतर जाऊया. पुढच्या वर्षी कुंभमेळा होत आहे. त्या कुंभमेळ्याचं बजेट 15,000 कोटी रुपयावरून 35,000 कोटी रुपयांपर्यंत गेलं. ठीक आहे, त्याच्या बाबतीत ही कुणाची काही हरकत असायचं कारण नाही. परंतु हे सगळं करत असताना काही गोष्टीमध्ये उणिवा राहून जात आहेत आणि त्या उणिवा लक्षात आणून दिल्या की त्या लोकांचा कुंभमेळ्याला विरोध आहे असा एक अपप्रचार सध्या चालू आहे. कुंभमेळा कुणाच्याही सांगण्याने थांबणार नाही. कुंभमेळा देशातल्या करोडो लोकांच्या भावनांचा आस्थांचा प्रश्न आहे. तो थांबवता येणे शक्य नाही. आत्तापर्यंत तसे प्रयत्न कुणी केले नाहीत, करणारही नाही. त्यामुळे कुंभमेळा होणारच. परंतु असं करत असताना हा जो पवित्र कुंभमेळा आहे, ज्याच्यासाठी भाविक येणार आहेत त्यांना तिथे आल्यानंतर आपण ज्या काही आवारात उभे आहोत किंवा जिथे उभे आहोत त्याच्यामध्ये काहीतरी उणिवा राहिल्या, भ्रष्टाचार झाला आहे, गडबड झाली असं वाटू नये याचीही दक्षता घेतली पाहिजे. साधा आपण घर जरी बांधायला काढलं तर आधी दरवाजा केला, मग फरशी टाकली आणि मग स्लॅब टाकला आणि मग भिंती केल्या, असं कधी होत नाही. आणि असं एकत्रितपणे ज्याला करतात त्यालाच प्रकल्प अहवाल असं म्हटलं जातं. नाशिक कुंभमेळ्यासाठी एक विशेष कायदा आहे, त्यासाठी विशेष प्राधिकरण केलं आहे, एक मंत्र्यांची समिती एक केली. या समितीने या सगळ्या गोष्टी बघणं अपेक्षित असतं आणि हे सगळं सुरळीत व्हावं, येणाऱ्या भाविकांची गैरसोय होऊ नये याच्यासाठी जे केलं जातं तो प्रकल्प अहवाल अद्यापही उपलब्ध नाही आहे. मी आता तो माहिती अधिकारात मागितल्यानंतर मला सांगण्यात आलं की म्हणजे नाही म्हणाले नाहीत, परंतु मला तो देण्यात आला नाही. आणि मग काही योजनांची माहिती त्यांनी मला दिली जी पूर्णपणे योग्य नाही असं म्हणेन, चुकीचं असं मी म्हणणार नाही. परंतु प्रकल्प अहवालाशिवाय जर काम झालं तर सगळं काम विस्कळीत होईल, हा याच्यातला मुख्य गाभा आहे. मग असं का केलं जातं आहे तर हे सगळं विस्कळीत व्हावं. खरं तर असे कार्यक्रम ज्या वेळेला होतात ते होणं आवश्यक असतं. जवळपास 35,000 कोटी रुपये इथे खर्च केले जाणार आहेत. त्यामुळे काही विकास कामं होतील. ती विकास कामं शाश्वत असावीत आणि ह्या विकास कामांच्यामुळे जे काही अर्थव्यवस्थेला चालना मिळणार आहे त्या चालनेचा फायदा तिथल्या लोकांना व्हावा, तिथल्या अर्थव्यवस्थेला व्हावा, हा या सगळ्यामागचा हेतू असतो. परंतु असं न केल्यामुळे विस्कळीत झालं तर काही 4-2 ठेकेदार, काही अधिकारी आणि काही मंत्री यांना हवं तेवढंच घडेल आणि बाकीचा पुन्हा विकास शून्य होईल. यापूर्वीही म्हणजे उदाहरण म्हणून देतो, यापूर्वीही ज्यावेळेला कुंभमेळा झाला, एक छोटंसं उदाहरण आहे. त्यावेळेला CCTV कॅमेऱ्यावर 9 कोटी रुपये खर्च करण्यात आले आणि आता जे करतायत ते 300 कोटी रुपये आहेत. एक विकास कामं खरं तर कचऱ्याच्या पेट्या वगैरेंसाठी कोणी पॅनल वगैरे तयार करत नाही, पण त्याच्यासाठीही उद्योजकांचं पॅनल करण्याची कल्पना पुढे आली. ते टेंडर काढणार होते. मी आक्षेप घेतल्यानंतर आता ते थांबले असं म्हणतात. परंतु एक कुठपर्यंत चालणार, हे का नको आहे? कारण या विकासाचा फायदा लोकांना होणार नाही. आता झाडं तोडण्यासाठी सरकारमध्ये बसलेले अधिकारी, मंत्री यांना थोडीशी बुद्धी असते असं आपण गृहीत धरूया. त्यांनी जर ही झाडं तोडू नयेत असं ठरवलं असतं, एवढ्या 35,000 कोटीमध्ये काही कोटी झाडांच्या रिप्लांटेशनवर खर्च करता येणं अवघड नव्हतं. परंतु ते केलं नाही, झाडं तोडली. शेवटी नागरिक कोर्टात गेले आणि त्यांनी ग्रीन ट्रायब्युनलमधून आता स्थगिती मिळवलेली आहे. परंतु पुन्हा ते तोडलं जाणार. हल्ली अर्थातच कोर्टाच्या आणि ट्रिब्युनलच्या आदेशालाही कोणी फारसं जुमानत नाही आणि बेमुरवतपणे ही विकास कामं केली जातात. आता म्हणूनच या सगळ्या कामाचा आधी आता प्रकल्प अहवाल तयार झाला पाहिजे. लोकांना कसा फायदा पोहोचेल, लोकांची गैरसोय कशी होणार नाही याकडे लक्ष दिलं पाहिजे, अशीच आमची मुख्यमंत्र्यांना विनंती आहे. कुंभमेळ्याला कुणाचा विरोध नाही, परंतु कुंभमेळा जेव्हा वेळेला होईल तर तिथे येणाऱ्या भाविकांना याच्यात काही भ्रष्टाचार, गैरव्यवहार झाला आहे असं वाटू नये आणि त्यांना तो जे काही कुंभमेळ्याचे कार्यक्रम करताना आपले जे काही भक्तिभाव आहे त्याचा निर्भेळ आनंद घेता यावा, यासाठी आम्ही ज्या काही उणिवा लक्षात आणून देतोय. कदाचित नसतील त्या उणिवा तुम्हाला किंवा दुसरं काही ठरलं असेल तर तसं तरी नागरिकांना सांगितलं पाहिजे. परंतु योग्य पद्धतीने कुंभमेळा व्हावा, सगळा खर्च योग्य पद्धतीने व्हावा, भ्रष्टाचार झाला याची लोकांना शंका येऊ नये याची खात्री करावी आणि मगच सगळ्या योजना राबवाव्यात. आणि त्या योजना राबवण्यासाठी प्रकल्प अहवाल करणं गरजेचं आहे. या कामासाठी काही खास अधिकारी
नाशिकला पाठवण्यात आलेले आहेत. ते अधिकारी हुशार असतील याच्यात कुठलीही शंका नाही, परंतु प्रकल्प अहवालाशिवाय काम करणं म्हणजे पुन्हा एकदा संपूर्ण प्रकारावर प्रश्नचिन्ह ठेवण्यासारखं आहे. नागरिकांनीच याचा विचार करावा आणि या गोष्टीचा पाठपुरावा राज्य शासनाकडे करावा. धन्यवाद.